हा रंग माझा वेगळा ही सुरेश भटांची गझल आहे. रंगाचे अर्थ नखरा, ऐट, मोहकता, तेज, डौल, अंदाज, चकाकी आणि थाट एवढे त्याचे अर्थ आहेत. आणि मी इतरांपेक्षा वेगळा वेगळा विचार करणारा, वेगळं बोलणारा, वेगळा चालणारा असा माणूस आहे, असा या शीर्षकाचा काय आहे अर्थ आहे. सुरेश भट हे सुप्रसिद्ध गझलकार होते, सुप्रसिद्ध कवी, पत्रकार, संपादक, काही काळ वृत्तपत्रात वार्ताहर व साप्ताहिक बहुमतचे संपादक म्हणून त्यांनी काम केलं. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात या संग्रहाने त्यांच्या कवितांचे वेगळेपण आणि गझलकार म्हणून स्थान निश्चित केले आहे. त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय, सामाजिक आशयाच्या कवितातून जाणवते. माणसांचा दुटप्पी व्यवहार, स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील मूल्यहीनता, नीची समाजाने केलेली मानहानी याविषयी प्रखर संताप ते व्यक्त करतात. प्रेम कवितेतील त्यांची मृदू व हळुवार शब्दकळा ही कधी कधी तीक्ष्ण, धारदार व उपरोधिक बनते. काय होते तुला विचारत नाही, बोलत नाही मी काही, पण असं करतो माझं हे बनते. आणि गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार, दृढनिश्चयी प्रसार हे सुरेश भट यांचे काव्य परंपरेतील खरे योगदान. गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सुरेश भटांनी कवितेबरोबर गझल लिहिली, पण त्यांना गझलकार म्हणूनच किंवा गझल सम्राट म्हणूनच त्यांना ओळखलं जातं. कोण? पूर्वा, रोशनी, हॅलो, तुमचं हे अनम्यूट करा. रोशनी, पूर्वा अनम्यूट करा जरा, विचारायचं तुम्हाला. हा रोशनी, पूर्वा, रोशनी बोलते का? रोशनी, हा रोशनी. आता आपण सुरेश भटांविषयी, त्यांच्या गझलांविषयी वाचलेलं आहे. या लाईव्ह लेक्चरमध्ये मी तुमचं गोडबोले सर मनापासून स्वागत करतो आहे. आणि आज आपण सुरेश भट यांची रंग माझा वेगळा ही गझल बघणार आहोत. रंग माझा वेगळा हे जे शीर्षक आहे, या शीर्षकाच्या नावानंच सुरेश भट यांचा एक गझल संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या गझल संग्रहाचं नाव सुद्धा रंग माझा वेगळा. रंग माझा वेगळा. हे बघ, रंग माझा वेगळा हे सुरेश भट यांच्या गझल संग्रहाचं नाव आहे. रंग माझा या सुरेश भट यांच्या कविता किंवा यांचं साहित्य या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्यानंतर सुरेश भट यांच्यावर हे पूर्ण पुस्तक या ठिकाणी प्रदीप निफाडकर यांनी संपादित केलेलं आहे. आणि यामध्ये खूप सुंदर अशी सुरेश भटांची माहिती आपल्याला वाचायला मिळते. रंग माझा वेगळा ही गझल आहे. रंगाचा आपल्याला एकच अर्थ माहित आहे.
आणि तो म्हणजे आपण रंगाला इंग्लिशमध्ये कलर म्हटलं जातं किंवा रंग म्हणजे वर्ण. रंग म्हणजे वर्ण एवढंच माहित आहे, काळा आणि गोरा. तर इथं जो रंग माझा वेगळा जे हे शीर्षक आहे, हे रंग माझा वेगळा या शीर्षकाचे अनेक अर्थ आहेत किंवा रंगाचे अनेक अर्थ आहेत. आता रंग याचा जर अर्थ घ्यायचा असेल तर या शीर्षकावरून तुम्हाला कळतं की रंग माझा वेगळा म्हणजे मी इतरांपेक्षा वेगळा माणूस आहे, इतरांपेक्षा मी अलग आहे, इतरांपेक्षा माझे विचार, माझं वागणं, माझं बोलणं, माझं चालणं, माझी अभिव्यक्ती वेगळी आहे, म्हणून त्यांनी रंग माझा वेगळा असं म्हटलेलं आहे. दुसरं, रंगाचा अर्थ नखरा, ऐट, धार, डौल, तेज, अंदाज, चकाकी आणि थाट एवढे रंगाचे अर्थ आहेत. म्हणजे माझा डौल वेगळा, माझा डौल वेगळा, माझा डौल वेगळा आहे. बंद करू, करा ना, कट करा. माझा डौल वेगळा आहे, माझा अंदाज वेगळा आहे. रंगाचा अर्थ अंदाज आहे. सुप्रसिद्ध गझलकार, त्यांना गझलकारच म्हटलं जातं, सुप्रसिद्ध गझलकार सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांचा जन्म 15 एप्रिल 1932 रोजी झाला आणि 14 मार्च 2003 या दिवशी त्यांचं निधन झालं. सुरेश भट यांचा परिचय आपण आधी करून घेणार आहोत. सुप्रसिद्ध कवी पत्रकार, सुप्रसिद्ध कवी, पत्रकार, संपादक, काही काळ येत नाही का? येतो का? आता येतोय? हॅलो, येतोय का? ठीक आहे, म्यूट केली, अनम्यूट करायची. ती तुम्हाला आता मी वाचून दाखवणार आहे. मी आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून 2 गझला सुरेश भटांच्या ऐकवलेल्या आहेत. गझलचा फॉर्म कसा असतो, गझल कशाला म्हणतात, गझल म्हणजे किती ओळी असतात, मी तर तुम्हाला विचारत सांगता आलं पाहिजे. गझलमध्ये किती ओळी म्हणजे किती शेर असतात. तर गझलमध्ये कमीत कमी 5 शेर असतात आणि शेर 2 ओळीचा असतो आणि 5 कमीत कमी पाहिजे. जर 4 शेर असतील, 3 शेर असतील तर त्याला गझल म्हणत नाही. गझल एकाच आकृतीबंधामध्ये शेवटपर्यंत चालते. आणि दुसरं 5 कमीत कमी 5 आणि 16 म्हणजे 32 ओळींची गझल असते. एखादी गझल, मोठी गझल 32 ओळींची असते आणि कमीत कमी छोटी गझल 5 शेर म्हणजे 5 दुनी 10 ओळींची असते. त्याला आपण ओळी म्हणत नाही, शेरच म्हणतो. पण एका शेरामध्ये 2 ओळी असल्यामुळे आपण एक आपल्या ह्याच्यासाठी आपण असं म्हणूयात की 5 शेर 10 ओळी म्हणजे गझलमध्ये कमीत कमी 10 ओळी म्हणजे 5 शेर पाहिजेच, तरच त्याला गझल म्हणतात. गझलचा एक फॉर्म असतं, गझलची एक पद्धत असते, गझलची एक रचना असते, गझलचा एक आकृतीबंध असतो, त्यामध्येच गझल लिहिली पाहिजे. कवितेमध्ये असं नसतं. कवितेमध्ये तुम्ही कशीही कविता करू शकता. या नभाने या भुईला दान द्यावे, या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्याशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. म्हणजे कवितेला असं काहीच बंधन नाही. गझलला बंधनं आहेत, गझलला नियम आहेत. मी ती तुम्हाला आधीच गझल ऐकवले,
पडतात रोज काणी बकवे तरे तरेचे, निघतात बादशाही फतवे तरे तरेचे. तर पुढचा शेर आहे, झाली कशी बिचारी बदनाम चंद्रभागा. झाली कशी बिचारी बदनाम चंद्रभागा, जमतात वाळवंटी बडवे तरे तरेचे. आता हे कुठेही तुम्ही ऐकवू शकता. म्हणजे या गझलमध्ये पण तुम्ही म्हणू शकता, किंवा एखादा तुम्हाला कुठे जर उदाहरण द्यायचं असेल की किती परिस्थिती वाईट आहे, सगळीकडे कसे दलाल वाचलेले आहेत. मग झाली कशी बिचारी बदनाम चंद्रभागा, जमतात वाळवंटी बडवे तरे. कोणी मुकाबला हा केला न ऐन वेळी, दडले घरात सारे नटवे तऱ्हे तऱ्हेचे. तुम्हाला माहित आहे का, आपल्यावर वेळ आल्यानंतर कुणीही येत नाही. केला मुकाबला हा, कोणी मुकाबला हा केला न ऐन वेळी. मी येतो मी येतो, मी लढतो मी लढतो म्हणतात, पण सगळेजण नंतर लपून बसतात घरामध्ये. केला मुकाबला हा कोणी न ऐन वेळी, दडले घरात सारे नटवे तऱ्हे तऱ्हेचे. घरामध्ये लपून बसतात. आता ही जी गझल आहे ती कुणासाठी आहे, तर आम्ही लढतो आम्ही लढतो, आम्ही तुला नक्कीच मदत करतो असे म्हणणारे नंतर पळून जातात. म्हणून अशा प्रकारचे गझलचा फॉर्म असतो. आता मी फक्त गझल वाचणार आहे आणि थांबणार आहे. फक्त अजून आपले 2-3 मिनिटं घेणार आहे आणि नंतर आपण पुढच्या लेक्चरला भेटणार आहोत. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुणी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुणी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा गळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. सांगती तात्पर्य माझे, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतणी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. सुरेश भटांची ही गझल आपण पुढच्या लेक्चर पासून शिकणार आहोत. माझी शिकार केली, आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी, मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी. त्यांना पसंत नाही ताजा पहाट वारा. त्यांना गझल कशी असते, म्हणजे शेर कसा असतो बघा. त्यांना पसंत नाही ताजा पहाट वारा, त्यांना पसंत नाही ताजा पहाट वारा, आधीच बंद केले एक एक दार त्यांनी, आधीच बंद केले एक एक दार. त्यांना पसंत नाही ताजा पहाट वारा, आधीच बंद केले एक एक दार त्यांनी. त्यांचे हजार कावे अन लाख बार कावे, त्यांचे हजार कावे अन लाख बार कावे. त्यांचे हजार कावे अन लाख बार कावे, हा
पाहिलाच नाही माझा प्रकार त्यांनी, माझा प्रकार त्यांनी, माझा प्रकार त्यांनी. त्यांनी न चोरली, शेर कसा असतो, त्यांनी न चोरली माझीच जिंदगानी, त्यांनी न चोरली माझीच जिंदगानी. हा माय देश माझा केला पसार त्यांनी, हा माय देश माझा सगळं तिकडे घेऊन गेले. ते सांगतायत कवी सुरेश भट, त्यांनी न चोरली ही माझीच जिंदगानी, हा माय देश माझा केला पसार. त्यांनी फक्त आपलं जीवनच उद्ध्वस्त नाही केलं तर आपला देश सुद्धा उद्ध्वस्त केला असं त्यांना सांगायचंय. मी म्हणजे कोण आहे, सामान्य माणूस. मी म्हणजे कोण आहे, कवी. ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो, ज्यांचं शोषण केलं जातं, तो म्हणजे मी. म्हणजे मी कुणाविषयी बोलतायत, मी म्हणजे आपण सर्वसामान्य. म्हणून पुढे म्हणतायत, माझ्या घरात आला. माझ्या म्हणजे कोण आहे, आपण आहोत, सामान्य माणसं, कवी. माझ्या घरात आला पाऊस माणसांचा, माझ्या घरात आला पाऊस माणसांचा, त्यांच्या घरात नेला त्यांचा पगार त्यांनी, त्यांचा पगार त्यांनी. झाली जशी निकामी त्यांची जुने हत्यारे, झाली जशी निकामी त्यांची जुनी हत्यारे. हत्यारे निकामी झाल्यानंतर काय होतं, झाली जशी निकामी त्यांची जुनी हत्यारे. आणि मग त्यांनी माझ्यावरी दयेचा केला प्रहार त्यांनी. आणि मग त्यांनी जेव्हा त्यांचे सर्व मार्ग संपले तेव्हा त्यांनी आपल्यावर दया दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या आधी त्यांनी जेवढं छळायचं आहे तेवढं त्यांनी काय केलेलं आहे, छळलेलं आहे.